सगळे आटापिटा ह्या गाडीसाठी होती बरं कधी. आपले मराठी लोक कारणीभूत नाही त्याला, हे बिहारी लोक. 4 टन असं डायरेक्ट 4 टन. आजचा सूर्य आपल्याला उगवलेला आहे MP मध्ये पांढुरण्यात. सकाळ सकाळची वेळ आहे. आपण संपूर्ण रात्र झोपलेलो नाहीये मित्रांनो, कारण की डिलिव्हरीच खूप अर्जंट झालेली आहे आपली. त्यामुळे उद्या गाडी खाली करायची आपल्याला लखनौ. होईल का मित्रांनो? तर ड्रायव्हर भावांना तुम्ही पाहू शकता, मोहगाव 23 किलोमीटर रोड चाललाय ना. तर हा नागपूर जातोय आणि हा इकडं भोपाळ जातोय. आपण इकडनं आलोय पांढुऱ्यांना. तर चला घेऊया चहा. त्यानंतर तब्बल आपण MP मध्ये 2 वर्षानंतर आलोय ह्या साईडला, जबलपूर साईडला. नाही तर आपण येत नाही या ठिकाणी. ड्रायव्हर भावांनो, तुम्ही माझ्या पुढे बघत असाल, म्हणजे व्हिडिओ बघत असाल, आपण साऊथ लाईनला नाहीये, MP लाईन मध्ये. आणि बांबूचे झाड बघा. ड्रायव्हर भावांनो, आपण आलो आहे जवळपास छिंदवाड्या जवळ. आणि तुम्ही बघू शकता आपण जंगलात प्रवास करत आहोत. सगळे बांबूचे झाड आहे. बास का पेड आहे भाई. पिकअप घेणाऱ्यांनो सावधान. बघा, हे लोक ज्या वेळेस आहे ना शोरूमला पिकअप आणून घालतात, त्यावेळेस बघा यांचे ड्रायव्हर काय लोड भरतात या गाड्यांमध्ये. 1.3 लंब्या बॉनटवाली गाडी आहे भावांनो. तुम्हाला दाखवलं जातं समोर ना. बघा ती गाडी किती भरला असं बरं या गाडीत लोड. ड्रायव्हर भावांनो, ज्या टायमाला कंपनीतनं शोरूम साठी पिकअप येतात, त्या टायमाला हे लोक बघा कसे भरून आणतात गाड्या. 4 टन असं डायरेक्ट 4 टन. तुम्ही बघू शकता महादेवाचं अत्यंत भव्य दिव्य असं मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली. रामेश्वरम पूजा धामच्या नावानं. बहुतेक काहीतरी खूप मोठा असा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी. त्याची पूर्व तयारी चालू आहे.
दुपारचा सूर्य देखील मावळा आहे आपल्याला जबलपूरला. आपल्याला आता काय 450 किलोमीटर अंतर सोडायचं बाकी राहिले. चला तर जाऊया लवकर. उद्या सकाळी आपल्याला 9 वाजेपर्यंत गाडी अनलोडिंग पॉईंटला द्यायची. आपण रात्री पोळ्या आणल्या होत्या घरनं, त्यामुळे घरच्या पोळ्या खाल्ल्या होत्या सकाळी. आता भूक लागली, समोसा वगैरे खाल्लेला आहे आणि आता चहा घेतोय. निघतोय चहा आलेली आपली, या चहा प्यायला. आपण थांबलोय मेहरच्या 40 किलोमीटर पाठीमागे आणि इथला डिझेलचा रेट आहे 92 रुपये 97 पैसे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा काय 2-3 रुपये जास्त आहे. 2 रुपये जास्त आहे. चला तर डिझेल भरूया. आणि हे आहेत आपले भैया यादवजी. आता आपण MP दे, आणखीन आपल्याला UPीत जायचंय. इकडं यादव, शर्मा, वर्मा हे सगळे भेटणार आप. चला तर डिझेल भरूया व त्यानंतर निघूया पुढच्या जर्नीसाठी. आपण हार्दिक ढाबा फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी थांबलोय. चला जेवण करतोय. आता रात्रीचे वाजलेत 11:30 लगभग आणि इथनं सतना राहिला असं एक 80 किलोमीटर. मी बघितला नाही ना आपल्याला घरचा फोन आला होता, त्यामुळे फोनवर बोलत होतो. हे हॉटेल बघू शकता, हे हॉटेलचे कारागीर. चला तर जेवतोय. त्यानंतर आणखीन थोडा राहिलाय आपल्याला 100 किलोमीटर 150 किलोमीटर जाऊया. योगेश ना घरनं डबा आणले बघा, पोळ्या आहे, चटणी, लोणचं आहे. तर हेच खाऊया, कारण बाहेरच्या जेवणानं आपलं काय पोट भरत नाही मित्रांनो. शेवटी घरचं जेवण ते घरचं असतं. झोप तर यायला लागली. 280 किलोमीटर राहिले फक्त. जाऊन येतात, जेवतोय एकदा, त्यानंतर प्रवासात पुन्हा एकदा तुम्हाला भेटतोय. ड्रायव्हर भावांना आत्ताच 5 मिनिटापूर्वी आपण सतना MPच्या बाहेर निघालोय. आता बघूया आपल्याला UP बॉर्डर कुठं लागते. आपण चित्रकूट या ठिकाणी आहे आणि चित्रकूट हे ठिकाण UP मध्ये आहे. चला तर 150 किलोमीटर 145 किलोमीटर बाकी राहिले आपलं. चला लवकरात लवकर जायचंय. सकाळी 6 वाजेपर्यंत का होईना पोहोच. डायरेक्ट लखनऊ. सकाळचे वाजलेले आता बरोबर 6 आणि ते पहा बसवाल्यांना गाडी कुठं घातली. त्या बसवाल्यानं गाडी पाय कुठं घातली. आपण हे फतेपूर ते रायबरेलीच्या रोड वरती मित्रांनो तुम्ही बघू शकता, सिंगल रस्ता आहे. सगळी आटापिटा ह्या गाडीसाठी होती बरं का. ती जेवढा तुम्ही ट्रॅफिक बघितला ना ह्या गाडीमुळे झालेला होता. काय बिचाराचा जीव बोलला असन, पलटी झाला हो त्याच्याकडनं गाडी. हे बघा याचा चेहरा कसा झाला, कोण याला बिचारा, याचा बघा कसा झाला. पण आहे आता UP मध्ये फतेपूर ते रायबरेली या रोड वरती बघू शकता की सिंगल रोड आहे. गाव जीवन एकदम रोडला खेटून आहे आणि ट्रॅफिक तर फुल आहे. मग आपल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे ट्रॅफिक होता ना, तर आपले मराठी लोक कारणीभूत नाही त्याला. हे बिहारी लोक, हे UP बिहार वाले जे आहे ना, यांना गाड्या चालवायच्या आकली नाही. जमराव, हरसरी हे जे छोटे छोटे गाव आहे, छोट्या गावातनं रस्ता गेलेला आहे. परंतु अत्यंत असं या मोठे टेलरच चालतात या गावातनं सगळे. ड्रायव्हर भावांना आपल्याला आणखीन 20 किलोमीटर जायचंय. 20 किलोमीटरला ते 1 तास रनिंग बघू शकता. इकडचं जनजीवन ती म्हण सबशेल खोटी, एक बिहारी सबसे भारी. कशाचा भारी? अरे तुमचे रस्ते काय महाराष्ट्रात आम्हाला मोठेपणा सांगतो, मेरा गाव व्हायचा, मेरा गाव व्हायचा. इकडं तुमच्या गावाकडे बघितलं तर तिच्या आईला तिच्या असं वाटतंय आपण भारतातल्या कोणत्या कोपऱ्यात आलोय. ती हे बघा टेलर आणि आता आपलं सूर्यदर्शन हे आपल्याला UP मध्ये झालेलं आहे. ड्रायव्हर भावांनो सगळं इकडे हेच ऐकायला भेटणार आहे. आपलं मराठी गाणे भेटणार नाही, काही नाही. आता ही भोजपुरी गाणेच ऐकायची. चला रोड मोकळा निघालाय. तर महाराष्ट्रातील पब्लिकला आवर्जून निवेदन आहे बघा. आणि इथं आज सुद्धा थंडी झाला. मार्च 18 तारीख आहे आज, परंतु या ठिकाणी अजून देखील थंडी फुल आहे.
सकाळी सकाळी कामगार कामाला जाण्यासाठी बघा 6च वाजले आहे. हे लोक 6 वाजताच कामाला जाण्याची तयारी करत आहेत. आपल्या महाराष्ट्रात अगोदर असं होत नव्हतं भावांनो, परंतु हे लोक आल्यामुळं बेकारी जास्त वाढली. तुम्हाला काय वाटतंय? बिहारी लोक महाराष्ट्रात आल्यामुळं खरंच बेकारी वाढली ना आपली? तुम्हाला काय वाटतंय याचं कमेंट नक्की करा भावांनो मला.